नवी सकाळ, थंड हवा आणि आजूबाजूला शांतता. अशा सकाळी दिवस आपोआप छान होतो. जेव्हा मी या बाईकवर बसतो ना, तेव्हा सगळा थकवा मागे राहतो आणि फक्त रस्ता डोळ्यासमोर असतो. ही बाईक म्हणजे फक्त मशीन नाही, तर माझ्या प्रत्येक राईडची साथीदार आहे. चला तर मग आजच्या राईडला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललेलो आहे सांगलीला आणि आपण चाललो आहे महाबळेश्वरच्या रूटने. सो आज तुम्हाला पूर्ण सिनिक महाबळेश्वर तुम्हाला बघायला भेटेल. शिवाय माझी जर्नी जी आहे ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. तर आपण आता आहोत मुंबई गोवा हायवेवरती. महाड जस्ट क्रॉस केलं आहे आणि कोल्हापूरवरून आपण महाबळेश्वरला जाणार आहोत. तर असं असणार आहे आपला रूट. सो चला माझ्यासोबत एन्जॉय करा ही राईड. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आता चालवत आहे होंडा CBR 250R. माझ्याकडे कॅमेरा जो आहे तो आहे SD कॅमचा आणि त्याच्यासाठी मी जो माईक यूज करतो आहे तो आहे माउनोचा. सो व्हिडिओ अँड ऑडिओ क्वालिटी अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन्स. सो लेट्स गो. तर वाजलेत आत्ता 11:30. इथून 6 तासाचा रस्ता असणार आहे. 6 ते 7 तास लागू शकतात. सो लेट्स सी किती वेळ लागतो आहे आपल्याला. निवांत जायचं काही घाई नाही. थोडं बॅगेजचा इश्यू आहे ॲक्च्युली. बॅग ज्या माउंट केल्यात कॉन्फिडंट नाही त्याच्यावरती. सो लेट्स सी. तर आता आपण चाललेलो आहे सावित्री पुलावरनं. हा जो ब्रिज आहे तो कोलॅप्स झाला होता मागे. त्या ब्रिजचं काम आता झालेलं आहे आणि त्या ब्रिजवरून आपण चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकता. वातावरण पण मस्त आहे. 11:30 वाजले पण असं वाटत नाही की एकदम उन्हातनं चाललं आहे. थोडं अंदूक वातावरण आहे आणि एवढा गरमा पण नाही आहे. रुको जरा सबर करो. आपण काय करूया, कुठेतरी पेट्रोल टाकूया, गाडी फुल करूया. कर फुल. ऑनलाईन आहे ना? ऑनलाईन कर फुल बाबा. फुल कर फुल टाकी. वीडियो बनाता है क्या? अरे अभी आज शुरू किया है. ब्लॉगिंग क्या? हाँ ब्लॉगिंग? हाँ ब्लॉगिंग डालना है. अभी डाला नहीं अभी तक. हाँ तर नीचे जाएगा नहीं. या पेट्रोल टाकायला थांबलो ना तेव्हा जरा गरमीची जाणीव झाली. तो टाकी फुल. 459 रुपयाचं पेट्रोल बसलेलं आहे. तेव्हा कोल्हापूरच्या ठिकाणी हा जो एक भुयारी मार्ग आहे ना, म्हणजे अंडरग्राऊंड हायवे, तो हायवे जातो गोव्याला. आणि तुम्ही जर साईडनी लेफ्ट साईडनी टर्न घेतला तर तुम्ही जाता महाबळेश्वरला. हे आहे पोलादपूर. महाबळेश्वरला जायचं आहे, पोलादपूर विचारायचं. तर पोलादपूरचा हा एक प्रकारे चौकच आहे म्हणायला लागेल. तर ह्या चौकातनं इथं जो पेट्रोल पंप दिसतोय त्या पेट्रोल पंपच्या साईडला एक वडापाववाला आहे जो की तुम्हाला दाखवत होता. हा हे जे झाड दिसतंय ना समोरचं, तिथं वडापाववाला आहे. खूप फेमस वडापाव आहे. तर तुम्ही कधी येणार असाल तर तुम्ही ट्राय करू शकता नक्की. आता गर्दी आहे त्यामुळे मी थांबून दाखवत नाही, पण जबरदस्त वडापाव असतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जर तुम्ही महाबळेश्वर प्लॅन करत असाल मुंबईवरनं वगैरे तर आज तुम्हाला दाखवतो रस्ता वगैरे कसा आहे. वाव, नदी बघा. पावसाळ्यात ही नदी अजून भारी वाटते. बघा संत पाणी कसं वाहते आहे. होप दिसत असेल तुम्हाला. जरा इथं थांबतो सावलीत आणि जरा बॅग ॲडजस्ट करतो. बापरे बाप, थांबलो का वाट लागून जाते बार. आता लगेच गरमावायला सुरू. बेकार. आपलं जॅकेट जे आहे ना ते तर एरिकोट टाईपचं आहे ना, ते त्यामुळं अजून गरमा होतो. मला असं वाटतं आता ओके आहे काम. आता महाबळेश्वरशिवाय बघायला नको. आय होप माईकला मी स्पंज वगैरे व्यवस्थित लावलं आहे, सगळं लावलं आहे जेणेकरून आवाज क्लिअर येईल.
हेल्मेटच्या खाली जे आहे ना, जिथनं एअर पास होते ना, तिथं पण मी लावलेलं, पण चल निघालं ते. एक मास्कचा जुगाड केलेला, पण तो पण निघाला सगळा. बरेचसे रायडर चाललेत महाबळेश्वरला, किंवा मग ते गेले असतील कुठे दापोली वगैरे, आणि आता रिटर्न चालले पुण्याला फिरायला. गर्दी आहे आज, बरीच गर्दी आहे. सॅटरडे वगैरे ट्रॅव्हल करायचं ना, सॅटरडे संडे म्हणजे डिफिकल्ट असतं. तर तुम्ही असं बघू शकता, रस्त्याची कामं आहेत ना, बरेच ठिकाणी चालू आहेत. आता पोलादपूर क्रॉस केलं आणि एका गावाच्या आसपास आहे मी. तर हे रस्त्याचं काम जे आता साईडला दिसतं आहे, रुंदीकरण चालू आहे. सो थोडं काम असल्यामुळे थोडा इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे थोडा, म्हणजे ट्रॅफिकचा विषय किंवा धुळीचा वगैरे, किंवा रस्त्याचा आहे. असे खराब रस्ते पॅचेस मध्ये आहे. मला वाटतं एकदा घाट लागला की एवढं नाही आहे. तिथं पण काम चालू आहे, पण असे पॅचेस नाही आहेत जास्त. पण एकदा काम झालं की सुसाट, विषय एंड. मला ना तुमच्याकडून एक सजेशन पाहिजे. आय डोंट नो का, पण मी जी पण बाईक चालवतो ना, माझ्या बाईकचे ब्रेक्स आहेत ना, तेवढ्या क्वालिटीचे मला भेटत नाहीत. म्हणजे एकतर ते आपण मेकॅनिककडनं व्यवस्थित केले ना, तर ते थोड्या दिवसात हे होऊन जातात, म्हणजे लूज होऊन जातात. पटकन ब्रेक लागत नाही, किंवा लागला तर तो हे करते, स्कीड मारते. आता माझी गाडी जुनी आहे, ABS नाही आहे त्यामध्ये, पण असा इश्यू मला जाणवतो मी ज्या बाईकमध्ये चालवतो आहे. तर काय करता येईल त्याला, हे तुमच्याकडनं मला पाहिजे. हा टर्न आहे ना, मला जाम आवडतो. त्याला हा टर्न बघा, हा टर्न मला जाम आवडतो. इकडनं नदी वाहते आणि मस्त असा छोटूसा ब्रिज, आणि ही नदी जेव्हा वाहत असते ना पावसाळ्यामध्ये, जबरदस्त वाटतं. हां, तर आता आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया. तर ब्रेकिंगबद्दल तुम्ही टिप्स द्या, तुमच्या ज्या काही टिप्स असतील त्या द्या मला. पण मला वाटतं असं की मी सारखा ब्रेक दाबतो म्हणून ब्रेक पॅड लगेच हे होत असतील, किंवा आय डोंट नो वाय, बट माझे ना रिअर ब्रेक स्ट्रॉंग राहतच नाही कुठल्याही बाईकचा. मी ज्या बाईक चालवल्यात ना, रिअर ब्रेकमध्ये इश्यू येतोच येतो. आणि फ्रंट ब्रेक आपल्याला डायरेक्टली नाही अप्लाय करता येत. तर असं ब्रेकिंग पाहिजे की स्पीड नाही केली पाहिजे, किंवा असं मनात हे नाही असलं पाहिजे की बाई स्पीड करेल किंवा काय करेल. तर मला सजेशन द्या तुम्ही, कमेंट बॉक्समध्ये सजेशन द्या. सगळ्यांचे सजेशन्स, अगदी न्यू रायडरपासून प्रो रायडर, सगळ्यांच्या सजेशन्स जे आहेत ते ॲक्सेप्टेड आहेत. त्याला आता घाट सुरू झालेला आहे. हा पहिला सेशनचा घाट आहे, 2 घाट असतात इथेमध्ये. तर हा पहिला घाट आपल्याला सुरू झालेला आहे, छोटूसा. असं काम चालू आहे सगळीकडं. तर हे बघा मित्रांनो, किती काम चालू आहे. असे नॅरो पॅसेज आपल्याला भेटू शकतात. थोडं इन्कन्व्हिनियन्स होऊ शकतो. वा वा वा, ही ब्युटी सगळे इन्कन्व्हिनियन्स जे आहे ना, ॲब्झॉर्ब करून टाकते.
फायनली चालू झाला कॅमेरा. 2-3 वेळा दाबलं, स्टार्टअप होत नव्हता. हे बघा, इथं पण मस्त आहे ना, चहा पिऊ शकता तुम्ही आणि निवांत तसं व्हिडिओ काढू शकता, तुमचे फोटोज काढू शकता. वाव, इथे थांबूया, जरासे व्हिडिओ काढू, एखादा व्हिडिओ. इथे उभे राहिल्यावर वेळ थांबलेली वाटते. डोळ्यांसमोर पसरलेली ही व्हॅली, हिरवळ, मोकळं आकाश आणि मनातली सगळी गडबड हळूहळू शांत होते. अशा ठिकाणी येऊन कळतं आपण रोज धावतो ते कशासाठी, फक्त अशा काही क्षणासाठी. गाडी एवढी तापली की रेडिएटर फॅन चालू झाला आणि ते पण महाबळेश्वर रोडला. बट लास्ट टाईम मी जेव्हा आलो होतो ना, तेव्हा मला एवढं जाणवलं नव्हतं. एकदम स्मूथ राईड होती. सावली आली का एकदम असं सूक वाटतं, एकदम सूक. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे महाबळेश्वर घाटाच्या मिडवेवरती आलेलो आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो, तिथे एक सुंदर असं गड आहे, जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर तो आहे प्रतापगड. तर किल्ले प्रतापगड इकडे जाण्यासाठी हा जो आपला रोड दिसतोय, हे बघा, ही जी कमान दिसते ना, इथून आपला जातो किल्ले प्रतापगड. साधारण 4 किलोमीटरचा रस्ता आहे. खूप सुंदर गड आहे आणि जास्त चढ उतार वगैरे पण नाही आहे. तर तुम्ही म्हणजे एन्जॉय करू शकता आणि महाराजांची हिस्ट्री तिथे अनुभवू शकता. आणि आता दुसरा घाट, म्हणजे दुसरा म्हणण्यापेक्षा हे गाव सोडलं की परत एक छोटासा घाट सुरू होतो, जो महाबळेश्वरशी कनेक्ट होतो. पण महाबळेश्वरच्या अशा ठिकाणी आलेलो आहे जिथे आजूबाजूला जी शेती होती ना, ती स्ट्रॉबेरीची शेती होते. म्हणजे महाबळेश्वरची जी शेतकरी आहेत, जे काही स्ट्रॉबेरी उत्पन्न करतात, ह्या गावाच्या आजूबाजूपासून ती शेती जी आहे ती सुरू होते. इथून ती वरपर्यंत जिथे जिथे व्यवस्थित त्यांना पाणी वगैरे असेल त्या टाईपचे बरेच सारे मग शेतकरी असतील किंवा त्यांच्याकडनं घेऊन विकणारे असतील, असे आपल्याला या रोडला दिसून येतात. जसं की हे बघा, इथे काका उभे आहेत. आणि हा सीझन जो आहे ना, आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे. आता थोडा रोड आहे ना स्मूथ झाला आहे, थोडं काम कमी झालं आणि थंडी पण बरं वाटते, जरा रिलॅक्स वाटायला लागले. कारण हे जॅकेट घालून मला जाम गर्दी होत होती. आता थोडं बरं वाटतं. ओ मंकी मॅन, कारमध्ये ना, नाही सॉरी, बाईकमध्ये ना कारसारखी ब्रेकिंग स्टॅबिलिटी पाहिजे. जबरदस्त मजा येईल चालवायला. मला वाटतं हाय एंड गाड्या ज्या असतील ना, सुपर बाईक्स त्याच्यामध्ये असणार नाही, पण ब्रेकिंग सुपर पाहिजे गाडीला. म्हणजे गाडी एकदम हायेस्ट पळली नाही तरी चालेल, बट ॲटलीस्ट ब्रेकिंग अशी पाहिजे ना की बाई विदाऊट हेजिटेशन ब्रेक मारता आला पाहिजे. ऑफकोर्स कारला 4 पाय असतात, त्यामुळे स्किडिंगचे जास्त विषय नसतो, पण काहीतरी टेक्नॉलॉजी अशी फाइंड आउट केली पाहिजे. वाव, झाडी बघा. आता गर्द झाडी काय असते ना, ते हळूहळू तुम्हाला दिसायला सुरू होईल.
ह्या बॅगेने ना मला थ्रस्ट केलं. थ्रस्ट यायला तरी ठेवू कुठं ते पण नाही समजत, कारण त्यामध्ये माझं चार्जिंगचं आहे आणि चार्जिंग केल्याशिवाय हा कॅमेरा लागत नाही. कंटिन्यू चार्जिंग करावं लागतं तरच हा कॅमेरा वर्क करतो, नाही तर त्याची बॅटरी आहे ना 5-10 मिनटामध्ये लूज होऊन जाते एस जे कॅमची. आणि मग बॅटरी खराब झाली बदलू शकतो, बट मला आता कॅमेराच बदलायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला मदत करू शकता. माझे व्हिडिओ बघा, शेअर करा, लाईक करा. धबधबे सुकले. पावसाळ्यात आहे ना काही निराळाच माहोल असतो इथला, जबरदस्त माहोल असतो पावसाळ्यात ह्या रोडचा. सगळीकडे धबधबे. हे बघा इथे पण धबधबा असतोय, बरेचसे धबधबे असतात आणि पर्यटकांना जाम एन्जॉय करत असतात. मागे रुकते थोडा, एखादा ड्रोन शॉट काढूया मस्तपैकी, है ना. आपल्या कॅमेऱ्यात ना सुंदर असं एक ड्रोन शॉट घेऊ. इथे आल्यावर मन प्रश्न विचारणं बंद करतं. कुठे जायचं, कधी जायचं, का जायचं, हे सगळं थांबतं आणि फक्त एकच गोष्ट उरते, आत्ता इथे असणं. कदाचित म्हणूनच अशा जागा आपल्याला इतक्या जवळच्या वाटतात. वाव, कसलं जबरदस्त रोड आहे बघा ना. चक्कर समोरनं गाडी आली तर हातात फाटून येईल. एक छोटंसं गाव आलंय, कुठलं आहे, मेटतळे. इथून महाबळेश्वर 5 किलोमीटर आहे. त्या कॅमेऱ्यात ना मी एक सजेशन देईन, हे जे कोण गोप्रो असेल किंवा DJ असेल ना, त्या कॅमेरा मेकर्सना माझं एक सजेशन आहे की तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यासोबत एक बटन द्या जे की आम्हाला माउंट करता येईल आमच्या बाईक्सवर. मला सारखं चालू झालं की नाही बघायला लागते आणि त्यामुळे काय होतं, एक रस्त्यावरनं आपलं ना नजर हटते, विच इज डेंजरस. सो एक कॅमेरा बटन पाहिजे की बटन दाबलं कॅमेरा सुरू, पण बाय एनी मीन्स तो कॅमेरा चालू झालाच पाहिजे बटन दाबल्यावरती. मग त्याच्यावरती एक बटनावरती लाईट दिली आहे ना, बटन माउंट विथ लाईट असं की भाई चालू झाला. मला वाटतं मोठ्या कॅमेऱ्यांना एवढा इश्यू होत नसेल, जसं DJ वगैरे आहेत ना त्यांना गोप्रो ह्यांना इश्यू होत नसेल, पण मी असं ऐकलं आहे की ते पण हँग होतात. सो ही एक सजेशन राहील माझं, आवडलं तर घ्या. तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे जे मेकर्स आहेत आणि त्यांना हे सजेशन त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही जबाबदारी मी सगळ्या व्ह्यूअर्सवर टाकतो, जे काय 8-10 लोक आहेत बघणारे. 200 एस्टिमेट असेल. वाव, इथं छोटंसं मंदिर आहे बघा, किती सुंदर मंदिर आहे. वाव, आणि गर्द झाडी, वा वा वा, आणि थंड वातावरण, वा वा वा, खूप छान खूप छान. सो ही लाईन दिसते, ही लाईन आहे चेकपोस्टसाठी. इथे पुढे चेकपोस्ट आहे आणि एंट्री फी घेतात त्याच्यामध्ये. महाबळेश्वरला तुम्ही येता, पर्यावरणाची हानी करता, त्यासाठी 4 व्हीलरकडनं इथे एंट्री फी घेतली जाते. 50 रुपये पर पर्सन आहे की कसं आहे, आय डोंट नो, बट ती घेतली जाते.
आणि इथं मामू लोक पण असतात. सो बी केअरफुल. सो गाईज, आता आपण महाबळेश्वरमध्ये पोचलेलो आहे. एकेरी महामार्ग आहे, इकडनं पण जा आणि तिकडनं पण जा, दोन्हीकडनं जाता येतं. सो आपण इकडनं जाऊया, उगाच रिस्क नको. तिकडनं आपल्याला एस टी स्टँड बघायला भेटतं आहे. इकडनं पण जातं आहे, फक्त वळून जातं आहे, नथिंग एल्स. सो आपण इकडनं आल्यावरती वन वेमधून इकडे बाहेर पडतो. तुम्ही जेव्हा तिथे वन वे नसेल तेव्हा तुम्ही इकडनं आलात की तुम्ही इथे येऊ शकता आणि इथून पुढे पाचगणी वगैरेला जाता येतं आणि इकडे खाली आपल्याला एस टी स्टँड बघायला भेटतं. तर हे आहे महाबळेश्वर. आपण आता महाबळेश्वरमध्येच आहोत. महाबळेश्वरचं मार्केट जे आहे ते मागं राहिलं. जिथं स्टँड आहे ना त्या भागातच महाबळेश्वरचं मार्केट आहे. आणि इथनं बघा दोन साईडला रोड जात आहेत. एक डावीकडे रोड जातो आहे, तो जातो आपला वाई. सगळे जे मेन पॉईंट्स आहेत ना ते इकडे आहेत या साईडला, तापोळा, पाचगणी. आणि आपण आता चालू आहे सातारा रोडला. तर हा जो सरळ रोड जातो आहे तो सातारा आहे. इकडे पण आहेत पॉईंट्स थोडेफार, पण त्या साईडला मेन जे आपल्याला लेक असतं, वेण्णा लेक वगैरे, ते तिकडून डाव्या साईडला गेल्यावरती आहे. आपण आता चाललो आहे सांगलीला, त्यामुळे आपण आपल्या रूटवरती कायम राहू.